अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात ही समस्या आवर्जून आहे की ताई, ज्या व्यक्तीला मी जीव लावला तीच व्यक्ती मला सोडून गेली, ज्या व्यक्तीवरती मी मनापासून प्रेम केलं तीच व्यक्ती माझ्यापासून दुरावली, ज्या व्यक्तीवरती मी विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने विश्वासघात केला। बऱ्याच वेळा पतीचं पत्नीचं पटत नाही, तर बऱ्याच वेळा प्रियकर आणि प्रियसीचं पटत नाही। कधीतरी आई रागावते, कधीतरी मुलं आई वडिलांवरती रागावतात, कधीतरी जावांचं पटत नाही, कधीतरी आपला सासरा त्रास देतो, दीर त्रास देतो, सासू नीट वागवत नाही। बघा, जेव्हा आपण खूप एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो, एखाद्या व्यक्तीला आपण मनापासून जीव लावतो आणि तीच व्यक्ती जेव्हा आपल्याला दुरावते, तीच व्यक्ती आपल्यापासून लांब जाते, तीच व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून देते, तेव्हा आपण पूर्णपणे तुटतो। आपल्याला काय करावं काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही। बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टींमुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो। तुम्ही असाल, मी असाल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी ही परिस्थिती जी आहे ती येते की जेव्हा आपल्या हक्काची व्यक्ती आपल्यापासून दुरावते। आपल्याला त्यावेळेस खरं तर समजत नाही काय करावं। आपण खूप देवधर्म करतो, आपण नवस घेतो, आपण बऱ्याच गोष्टी करतो, मात्र तरीही काहीच होताना दिसत नसेल, तरीही तुमचं आणि त्या व्यक्तीचं नातं जर ठीक होत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो नक्की करा। मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, जी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्यापासून दूर गेलेली, तुमच्यापासून लांब गेलेली कितीही तुमच्या जवळची हक्काची व्यक्ती असेल ती परत आल्याशिवाय राहणार नाही। या एका वस्तूमध्ये इतकी मोहिनी निर्माण करण्याची क्षमता आहे की जशी ती वस्तू अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवाल तशी ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल। ती व्यक्ती स्वतः तुमच्या मागे येईल, ती व्यक्ती स्वतः बोलण्यासाठी तळमळेल, भेटण्यासाठी तडफडेल। न बोलणारी जी ही व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परतेल। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही गुरुवारी करायचा आहे। शुक्ल पक्षातील गुरुवारी केला तर उत्तम राहील, बाकी कुठल्याही गुरुवारी केला तरीही चालेल। काय करायचे, गुरुवारच्या दिवशी, कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा जिथे नर्सरीची झाडं असतील तिथून पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ आपल्या घरी आणायचे। बघा, नर्सरी जी असते त्या नर्सरीमध्ये पांढऱ्या रुईची मुळं सर्रास विकायला असतात, सफेद रुईची मुलं ही भरपूर विकायला असतात। तुम्हाला याच सफेद रुईची जी मुळं आहेत ते आपल्या घरी आणायचे। ते लोक खेड्यामध्ये राहतात, जिथे ज्यांची गावाकडे घरं असतात त्यांच्या आजूबाजूला कुठे ना कुठे पांढऱ्या रुईची झाडं हे असतातच। तुम्ही त्याच रुईचं थोडंसं मूळ तोडलं तरीही चालेल। जे पांढऱ्या रुईचं मूळ तुम्ही घरी आणलेलं आहे, सगळ्यात पहिले ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सफेद चाफ्याची फुलं घ्यायची आहेत, पांढरा चाफा असे ज्याला आपण म्हणतो। ही सफेद चाफ्याची 7 फुले, पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा, सफेद चाफ्याची 7 फुले आणि त्याच्यासोबत पांढऱ्या रुईचं मूळ। जी सफेद चाफ्याची तुम्ही 7 फुले घेतलेली आहे ती 7ही फुले सुकलेली पाहिजे। त्यासाठी काय करा, अगोदरच जेव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल त्याचे 10-15 दिवस अगोदर जिथे कुठे सफेद चाफा असेल त्या सफेद चाफ्याची थोडीशी फुलं आपल्या घरामध्ये आणा आणि ही फुलं थोडीशी उन्हात ठेवून ती थोडीशी सुकवा। ठीक आहे, आता जेव्हा ही 10-15 दिवसामध्ये सुकतील तेव्हा पूर्ण ती सुकून खरखरीत होतील। जेव्हा ही पूर्ण सुकतील तेव्हा ती 7 फुले, लक्षात ठेवा, सुकलेली 7 फुले तुम्हाला पांढऱ्या चाफ्याची आणि एक पांढऱ्या रुईचं मूळ घ्यायचं आहे। सफेद रंगाचं एक छोटं वस्त्र घ्यायचं आहे। सफेद रंगाचं वस्त्र आपल्या समोर ठेवायचं आहे, त्याच्यावरती सगळ्यात पहिले रुईचं मूळ ठेवायचं आहे आणि जी 7 चाफ्याची फुलं आपण घेतलेली आहेत, एक एक करत ती चाफ्याची जी फुलं आहेत ती सुद्धा त्या पांढऱ्या रंगाच्या कापडावर ठेवायची आहे। फक्त चाफ्याचं फूल जेव्हा हातात घ्याल तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचंय। आता समजा हा उपाय माझ्या पतीसाठी करतीये,
तर मी माझ्या पतीचं नाव सागर आहे, मी फक्त सागर म्हणणार, ते फूल ठेवणार, पुन्हा सागर म्हणणार, ते फूल ठेवणार. अशी 7ही फुलं सुकलेली त्या कापडावर ठेवून 7 वेळा पतीचं नाव घेणार. तुम्ही सासू सासरा पती मुलं नणंद कुणाचीही नावं घेऊ शकता. ठीक आहे. आता इतकं करून झालं की यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे पांढरं कापड आहे त्याला एक छान घट्ट गाठ मारायची आहे. तयार केलेली ही जी छोटीशी पोटली आहे, ही तुम्हाला छोटीशी पोटली तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. उजव्या हातात घेऊन त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. 1-2 मिनिटं तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि ती व्यक्ती आपल्याकडे येत आहे, ती व्यक्ती आपल्याकडे येत आहे, येत आहे, येत आहे, हे 5 मिनिटं रिअलाइज करायचं आहे. समजा पतीसाठी करते, डोळे बंद करायचे, माझे पती माझ्याकडे येत आहेत, येत आहेत, येत आहेत, माझ्याशी बोलण्यासाठी येत आहेत, माझ्याकडे येत आहेत, प्रेमाने येत आहेत, हसत येत आहेत, असे एक पॉझिटिव्ह चित्र जे आहे ते डोळ्यासमोर 5 मिनिटं कंटिन्यू आणायचं. आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा, ह्रीम क्लीम वश वश, ह्रीम क्लीम वश वश, रक्ष रक्ष स्वाहा, ह्रीम क्लीम वश वश, रक्ष रक्ष स्वाहा, ह्रीम क्लीम वश वश, रक्ष रक्ष स्वाहा, ह्रीम क्लीम वश वश, रक्ष रक्ष स्वाहा. जो मंत्र तुम्हाला मी सांगितलेला आहे बघा, हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेली ही पांढरी पोटली तुम्हाला त्या क्षणापासून तुमच्या सोबत ठेवायची आहे. गुरुवारी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त जिथून तुम्ही उपाय कराल तर तिथून तुम्हाला ही पोटली कंटिन्यू तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे. आता किती दिवस ठेवायची आहे, कुणाची जी समस्या आहे ती 3 दिवसात सुटेल, कुणाची समस्या सुटायला 3 महिनेही लागतील. लक्षात ठेवा, जिथे तो व्यक्ती तुमचं तोंडही बघणार नसेल, जिथे तो व्यक्ती तुमच्यापासून खूप दुरावला असेल, तोही व्यक्ती तुमच्या जवळ येईल, तोही व्यक्ती तुमच्या पाठी येईल. फक्त तुमच्यात पेशन्स असावे, पॉझिटिव्हिटी असावी. ज्या 2ही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. जशा या 2ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल तशी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल. फक्त कधी कधी काय होतं, काही लोकांना पटकन रिझल्ट येतो, काही लोकांना रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो. केलेली कुठलीच सेवा आणि कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही, काहीतरी तो लाभ देणारच असतो. आता जो उपाय सांगितलेला आहे तो तांत्रिक शास्त्रातील वशीकरणाचा उपाय आहे, जो अट्रॅक्शन वशीकरणासाठी खूप प्रभावी आहे. जसं तुम्ही या 2ही वस्तू तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्ही मंत्रतंत्रांचा उपयोग कराल, लक्षात ठेवा तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर जी आहे ना ती इन्क्रीज व्हायला वेळ लागणार नाही, मोहिनी निर्माण होईल. समोरचा जो कुठला व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता, इग्नोर करत होता, तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. जेव्हा तुम्हाला वाटेल 3 दिवसात, 11 दिवसात, 21 दिवसात, जेव्हा तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती माझ्या जवळ आलेली आहे, आता ती व्यक्ती माझ्याशी नीट बोलत आहे, अशा वेळेस ही पांढऱ्या रुईची मुळं आणि त्याच्यासोबत घेतलेली जी फुलं आहेत या 2ही गोष्टी तुम्ही एखाद्या झाडाखाली जाऊन सोडू शकता किंवा एखादं वाहतं पाणी असेल आजूबाजूला कुठे तर तुम्ही तिथे सोडलं तरीही चालेल. बघा, खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, जास्त काहीच नाही आहे. नक्की करा. याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.